नमस्ते. मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कधी कधी ना मी काय करत असते, वेगवेगळं थोडंसं आयडिया करून काय तर आहे याच पदार्थामधून ना थोडंसं वेगळं करण्याचा काय तर प्रयत्न करते, जेणेकरून सईपरला इतकं आवडते ना. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं, वेगळं असं काही नाही. तर रात्रीचं भात होता, तर बऱ्यापैकीच भात होता. तर म्हटलं चला तर त्याला काहीतरी वेगळं बनवूया. जसं की बघा, डब्यासाठी इकडं पटकन गवारीची शेंग मस्त इथं बिन पाण्याची फोडणी टाकलेली आहे. आणि इकडं बघा, कांदा, टमॅटो, हिरवी मिरची आणि आपली ढोबळी मिरची म्हणजे आपली सिमला मिरची आणि भरपूर कोबी आणि टमाटर घेतलेले. तर तेल, जिरे, मोहरी आणि ह्या सगळ्या भाज्या आहेत त्या का ते सगळं छान परतून घेतलं आणि ह्याच्यामध्ये थोडंसं हळद घातलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये ना तुम्ही सोया सॉस आणि आपलं रोजचं दररोजचं जो सॉस आहे तो सॉस जरी मिक्स केला तरी फ्राईड राईस तयार होतो बघा. पण मला तो सॉस मिक्स करायचा नव्हता, कारण की बघा आई मग खाल्ल्या नसत्या. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीनं फोडणीचं भात म्हटलं तरी चालतंय, पण मी ह्या भाताला आता फोडणीचं भात म्हणू शकत नाही. तर आणि परतलेला भात पण म्हणू शकत नाही. तर फ्राईड राईसच म्हणायला काय हरकत नाही. तर फ्राईड राईस नाही आहे, पण म्हणायला आपलं काय जातं आहे, त्यात एक आनंदच वेगळा असतो बरं का. तर आमची आई म्हणजे सासूबाई माझ्या आलेगावच्या आपल्या आई सारखे म्हणत असतात. तर खिरीची चव आहे ना आंबुऱ्यात बघतात. आता तुम्ही म्हणसाल आंबुरा म्हणजे काय? म्हणजे बघा, त्यांच्या काळात आहे का नाही, खीर वगैरे करायचं म्हटलं तरी खपली गहू मिळायचं नाही म्हणे. खपली गहू मिळालं तर गूळ मिळायचं नव्हे. परत त्याच्यात साधी पुरणपोळी जरी बनवायचं म्हटलं तर प्रत्येकाच्या ना काय म्हणतात त्याला, वाटणीला येते का नाही ह्याची गॅरंटी नसायची. पुरुष मंडळी मग ह्या पुरणपोळी खायच्या आणि एखाद्या वेळेस पुरणपोळी शिल्लक राहिले का खूप अप्रूप वाटायचं. जसं की आता आपण जसं खीर शिजवून खातो का नाही, तसं पुरणपोळ्या जसं की पाणी गरम करायचं आणि उकळत्या पाण्यामध्ये जी आपली उरलेली शिळी पोळी असते का नाही, ती शिळी पोळी शिजवून मग हे लोक खायचे. तसं आई बोलतात की खिरीची चव आंबोऱ्यात बघत होतो. तसं माझं झालेलं आहे आणि इतकं छान हे राईस झालं होतं का, असं ओळखायला पण येत नव्हतं की रात्रीचं भात आहे. तर सगळेच सकाळ सकाळी आम्ही गरम गरम हा नाश्ता खाल्लो. तर सईपरला तर खूप म्हणजे खूपच हा नाश्ता आवडलेला होता. तर अशा पद्धतीचं काय तर काही सई मागत असते. सईला ना आपले जे तुकडे असतात ना चपातीचे पोहे म्हटलं तरी पण चालेल, ते पण तिला खूप आवडते. बरेच दिवस झाले मी ते केलंच नाही. जसं लकी आलं आहे ना आपल्याकडे, तर शिळी चपाती भाकरी त्याच्यात सगळ्या वाटणीला जाते. जर एखाद्या वेळेस शिल्लक चपाती वगैरे नसेल तर आम्हाला उलट त्याला भाकरी करून द्यावी लागते. तर फ्रीजवरती तुम्हाला एक पाठी दिसत असेल, तर त्याच्यात बघा गहू ठेवले. तर 5-6 दिवस झाले तर माझं गहू दळायचं चाले. गुरु झोपला की मग गिरणीत मला अजिबात चालू करता येत नाही आणि उठला की त्यावेळेसच मग मी गिरणी वगैरे चालू करत असते. असो लहान आहे, अशा पद्धतीचे कामं आता चालणारच. तर गुरु ना झोपला होता. सकाळचे जास्तीचं काय टायमिंग झालेलं नव्हतं, 8:30 वाजले होते. तर माझं पूर्ण स्वयंपाक वगैरे सगळं झालं होतं. गुरु नुकताच उठायला लागला होता. म्हटलं चला उठायच्या अगोदर पटकन फरशी पुसायला घेतली होती का, फरशी पुसून घ्यावी. कारण की बघा ह्यांना पण मळ्याला जायचं होतं. हे होते तवर पाळणा हलवत होते.
एक बाळ आलं आणि पूर्ण जीवनच माझं बदलून गेलं. आधी तर माझे 2 बाळ होते सईपरी. कारण की आता ते कसं झालं माहिती आहे का, आता त्या मोठ्या झाल्या होत्या. त्यामुळं इतकी मला दगदग वगैरे काय होत नव्हती. माझ्या टायमिंगनुसार सगळं त्यांचं मी करून देत होते. जसं की शाळेचं असो, डब्याचं असो, जेवणाचं असो, घरातली कुठली कामे असो किंवा इकडे-तिकडं जाणं येणं काही पण असो, अगदी वेळेत हाय या मर्जीनंच व्हायचे. कारण की मुली मोठ्या होत्या. आता कसं झालंय, लहान बाळ घरी आल्यामुळं तर बाळाच्या नियोजनानुसारच माझं आता काम चालू आहे हे बघा. तर 1 दिवसांनी बेडशीट मी बदलून घेत असते. तर 2-3 महिन्यापूर्वीचे जे बेडशीट मी घालत होते बेडवरती, तर ते वापरायला अजिबात मला आता नकोसं वाटायला लागले. कारण की आता गुरूला इन्फेक्शन वगैरे होईल का असं वाटतंय. तर हायच बेडशीट मी 1-2 दिवसाला स्वच्छ धुवून घेते. आणि सकाळी लवकर कपडे धुतलेले असतात ना आपले, त्यामुळं 10-11 वाजेपर्यंत, नाही म्हणत 1 वाजेपर्यंत तर आपले सगळे कपडे वाळून घडी घातलेले असतात. कारण की आता सध्या पावसाळा कमी, उन्हाळा जास्त आहे. गुरु पाळण्यात झोपला होता तोपर्यंत इकडं मी बेडशीट हांतरायला घेतलेले होते. तर बेडवरतीच बघा आता गुरुची खेळणी, गुरुचे जे का पॅन्ट्स वगैरे आहेत तेच तुम्हाला जास्तीत जास्त दिसणार आहे. जे मी 2 खुळखुळे दाखवले होते का, ते सैनं अधिक महिन्यात जेव्हा पंढरपूरला गेली होती का दर्शनासाठी, तर खास गुरुसाठी हे 2 खुळखुळे आणली होती खूप आवडीने. आणि गुरुला खरंच खुळखुळा खूप आवडतो त्यातला एकवाला. तर इकडे बघा बेडशीट लावून घेतलं लागलंच. आणि एक मनात एक असतं की की इतकं मोठं म्हणजे बेडशीट आणायला हे गेले तर होते. जेव्हा बेडशीट मी यायच्या अगोदर ह्यांनी आणले होते ना, तर इतकं मोठं बेडशीट आहे का, डबल बेडचं हे बेडशीट आहे. निम्म्याला निम्म हा बेडशीटांना फोल्ड करावं लागतं. फक्त त्याचा एकच फायदा मला असा आहे का, तर चारी बाजूनं अगदी व्यवस्थित जास्तीचं बेडशीट फोल्ड केल्यामुळं अजिबात चुरामुरा किंवा अजिबात गोळा वगैरे होत नाही. असं जसं आपण हंतरलंय त्याच पद्धतीचं बेडशीट हाय असं बेडवरती राहतं आणि फ्रेश वाटतं. तर इकडं परूबाईच्या काही गोळ्या होत्या, ते पण अगदी व्यवस्थित ठेवलं. आणि गुरुचे सू केलेलं एकच दुपटं होतं सकाळपासून. म्हटलं चला ते पण पटकन धुवून घ्यावं. उन्हात जितके कपडे छान वाळतील तितके मस्त वाळतात. आलं बाहेर आई व गरम तर इतकं होतंय ना, सहज बघितलं एकदम अंधारल्यासारखं का होतंय. तर आभाळ आले बघा बाहेर. दुपारचे 3 वाजलेत. इंजेक्शन वय. आणि गुरुला आजीच्या रूम मध्ये आणलंय. आजीच्या रूम मध्ये हा टोपी काढले, गरम होतंय. आजीच्या रूम मध्ये आला तू, दीदीच्या रूम मध्ये आला. दीदीच्या शुक्रवारी या म्हणतात. शुक्रवारी आई शुक्रवारी यायला सांगितलंय. जर लस आली तर सांगतो म्हणले ते शुक्रवारी. हा हा गुरुचा दंडाचा लस राहिलंय ट्रिपल मधला इथला. इंजी द्यायचे होय गुरु, इंजी द्यायचे. आजी सोबत झोपला तू. हा कुठं आलं, कुठं आलं, कुठल्या रूम मध्ये आलंय, कुठल्या रूम मध्ये आलंय. हा गुरु झोपीतनं उठलाय. कधी सकाळी झोपलाय 11 वाजता, 2:30 वाजता उठलाय. हा अजून झोप आहे त्याला. आई कुठं आलं, कुठं आलं बघायला आलंय. आजी दीदीच्या रूम मध्ये, आजी दीदीच्या रूम मध्ये. बघायला आलं की ग आजी बाई. घे म्हणते ग, घे म्हणते ग. आज पाऊस पडते काय गुरु? गुरुचा एक दुपटा धुवायचा चिवचिव केलेला देऊ काय? पाऊस यायच्या अगोदर देऊ काय? घे म्हणते आई तुम्हाला. कुठल्या रूम मध्ये आलोय? काय पूर केला, पूर केला लय मोठ्या ना. अगं 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 अगं. त्यांना परवा दिवशी सर लवकर. तर का नाही माझ्या आईची धावपळ जुळवाजुळवच असं की बघा. भरपूर आम्ही अशी छोटे छोटे लाकडं जी होती वाळत घातलेली सगळं ठेक्यात भरून गोट्यात ठेवलं. पाऊस यायच्या अगोदर लागलंच. थोडं घुसकट आहे, ते घालायचं. लय वारं सुटलं आहे. मी भांडी घासून घेते गुरु. हा भांडी घासून घेते भांडी. आयो पडके शेळ्या झाल्या त्या. काय माहिती पळायचं लागले. मोठेच पळते, मोठे आगाव करते. हे हा ही काय तीच म्हटलं तुम्हाला वाई पावसाळ्यात होते. चलो आबाळले आलंय सगळं जवळ गोळा करून
तिथं गोठ्यात ठेवलो आम्ही. पाऊस यायचं लागला. भांडे आणायचं होतं का नाही काय माहिती बाहेर. पाऊस पण खूप गरजेचं आहे. खूप दिवसांनी असा आवाज आठवून आला. कुठतरी पाऊस पडायला आलाच जोराचा पाऊस. चला हे एवढं राहिलंय काढायचं, काढून घेते. जोराचा पाऊस आणा ना मोठं. थांबा. मला खूप म्हणजे खूप आवडले ड्रेस. खूप मस्त. परीला ना पहिल्यांदाच असं ना ऑनलाईन ड्रेस मागवला. जास्तीत जास्त असं पेटीकोटच मागवलेत. हा तर पेटीकोट 70 रुपयाचा आहे ना का? 70 रुपयाला पेटीकोट आहे. 2 महिने झालं वापरते तर अगदी मस्त. हा आणि हा ड्रेस किती वाला? 400 ना. मला विशेष काय आवडत सांग का, नॉड असले ड्रेस चांगले असतात. नीट दाखव, बरवेअर करणं दाखव. चल घालून दाखव सोनू. बाबांनी सिलेक्ट करून ठेवलेला. हा नंतर बाबा म्हणले ही घेऊया. बाबांनी 2-3 सिलेक्ट करून ठेवलेले. हा बाबा म्हणले ही घेऊया. सोनू परीचं ड्रेस लय भारी आले. हा लय मस्त. घालून बघ म्हणा. ते तुझे कपडे आजचे धुवायचेत काय? फोटो तितके चांगले नव्हतं. हा असं छान दिसायला ना. मी म्हटलं बाबाला ही घे. बाबा म्हणले हा मला पण आवडलं. है ना. आणि आपलं घड्याळ इतकं मस्त दिसतंय ना. टाइम जरी बघायला गेलं तर बरं फ्रेश वाटते का नाही का. छान सवय नाही ना ह्याचं त्यामुळं. हा मस्त. आई हो एक्सेलचा मला बरोबर बसला. लक्षात ठेवायचं. आणि झुळूक म्हणतात ना, झुळूक, पावसाची झुळूक, तशा पद्धतीला आभाळ आलं होतं. त्याच्या डबल ऊन पडले. आता असं वाटतं की उन्हाळ्याचं ऊनच आहे. हे बघा किती ऊन पडले. आणि कणगीतनं लागलंच आम्ही बाजरी आणि थोडीशी ज्वारी काढून घेतले दळण्यासाठी. आणि इतकं ऊन पडलं ना आता. अरे बसलं ना पोरीला खुश. फिट करायला लागत काहीच नाही. नॉड आहे ते नॉड बांधले तेवढं फिटिंग मध्ये. नॉड थोडं ढिल्लं घ्यायचं ग बाळा. एकदम मस्त. नाही ढिल्लच कर परी तू नॉड. थोडस गळगळीत दिसते. आवड होती काय कमर? अरे नॉड बांधले हुमन. हा काढ आता नॉड दाखव आजीला. थांब. मस्त. परीचा ड्रेस कसा आलाय ते सांगा. तिला कोणतं मागवली ती बाई? सोनूला मागवलं होतं. परीला नाही कधी मागवलं होतं. हा टाका मका बघायला आरशात. चल ये व्हिडिओचं एंड इथंच करा. चला शेवग्याची शेंग करायची मला शिजवून ठेवली आहे. ते मला चहा करायचा आहे पोरींना. चॅनलवरती कोण नवीन आहेत का त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि माझा ड्रेस कसा आहे हे सांगायला पण